नमस्कार मित्रांनो, देवेंद्र लाईव्ह चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आणि आज आमच्या घरी खास पदार्थ बनत आहे, तो म्हणजे मालपोहे. आणि मालपोहे बनवण्याचा एक योगायोग जुळून आलेला आहे. उद्या आहे रक्षाबंधन, त्याचबरोबर आज आहे आमच्या मोठ्या भगिनी तिचा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने घरात तिच्या खास विनंतीवरून हे मालपोहे आज बनत आहेत. आणि हे मालपोहे बनवण्यासाठी आपण तळण्यासाठी शुद्ध तुपाचाही वापर करू शकतो किंवा आपल्या घरात अवेलेबल असले सोयाबीन तेल किंवा सूर्यफुलाचं तेल हेही आपण वापरू शकतो. हे बनवण्यासाठी खास काही जास्त साहित्याची गरज लागत नाही. रेग्युलर गव्हाचं पीठ, गूळ आणि चवीपुरतं मीठ. तसंच याच्यात अधिक चव येण्यासाठी वेलायची, बडीशोप याचाही वापर करू शकतो. या ठिकाणी बराच वेळ झालेला आहे, आमच्या घरात बनवण्याचं चालू आहे. आमच्या घरात हे बनवून आता जवळजवळ संपलेले आहेत, बनवून झालेले आहेत. ते आता रेडी झालेले आहेत आणि मात्र व्हिडिओ थोडासा उशिरा शूट करत आहेत. तरी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की भेट द्या, सबस्क्राईब करा. तसंच या ठिकाणी आम्ही आमच्या भगिनीसाठी केकसुद्धा आणलेला आहे, मी तुम्हाला दाखवतो. आपण बघू शकतात की केक आणलेला आहे आणि केकसुद्धा आम्ही घरगुतीच बनवतो, परंतु यावेळेस आम्हाला वेळ भेटला नाही म्हणून तो आम्ही विकत आणलेला आहे. आणि केक रेडी आहे, मालपोहे रेडी आहेत, केक कापण्यासाठी सुद्धा सर्व रेडी आहेत. आमच्या घरात छोटी मुलं आहेत, त्यांचा रडण्याचा आवाज तुमच्यापर्यंत येतच असेल. आणि या ठिकाणी जवळजवळ याच्यात तेल राहतो. जेव्हा आपण ते तळून काढल्यानंतर त्याच्यात जो तेल राहतो तो आपण पिळून घेऊ शकतो. ते कसं करणार आहोत आता आपण तो बघू शकतो. या ठिकाणी जवळजवळ मालपोहे हे तयार झालेले आहेत. आणि याच्यानंतर खास म्हणजे त्या मालपोह्यांबरोबर खाण्यासाठी जी आपण कढी बनवतो त्याची ही रेसिपी आम्ही सांगणार आहोत. त्याच्यासाठी तुम्ही हा चॅनल बघणं पुढे आवश्यक आहे. त्याच्यामुळे अर्धवट व्हिडिओ बघू नका, पुढे पहा. आम्ही कढी खास बनवलेली आहे, कशापासून ते पाहण्यासाठी तुम्हाला पाहत राहावं लागणार आहे. बघा या ठिकाणी आता मालपोहे कढईचे चालू झालेले आहेत. त्याच्यात बराचसा असं तेल उरून जातो, मात्र ते जर व्यवस्थित काढून घेतले तर त्याच्यात तेलसुद्धा राहत नाही, फारसा तेलसुद्धा लागत नाही. खूप कमी तेलामध्ये हे तयार होत असतात आणि फार वेळ नसतो लागत त्यांना. या ठिकाणी टप्प्याटप्प्याने एक एक मालपोहे काढण्याचं चालू आहे. आणि या ठिकाणी बघा असं तेल निथरून घेऊ शकतो, जेणेकरून त्याच्यात खूप कमी प्रमाणात तेल राहतं आणि ते आपल्या आरोग्यालासुद्धा चांगलं राहतं. बघा ही कढी आहे मित्रांनो. कढी आपण नेहमी बनवत असतो ती ताकापासून आणि दह्यापासून. मात्र ही जी कढी बनवलेली आहे ती आम्ही चिंचेचा जो कोवळा पाला असतो त्याच्यापासून तो उकळून घेतलेला आहे आणि व्यवस्थित पिळून घेतलेला आहे. आणि पिळून जो आंबट असा रस उरलेला आहे त्या रसापासून आम्ही ही कढी बनवलेली आहे. याच्यात आपण जशी कढीला फोडणी देतो त्याच पद्धतीने फोडणी द्यायची. चवीनुसार आपण त्याच्यात थोडेसे मेथीचे दाणे किंवा जे मोहरी असते ती वरून टाकू शकतो, जेणेकरून तिला चव छान पद्धतीने येतं. अशा पद्धतीने आमच्या वहिनी यांनी चुलीवर खास ही कढी बनवलेली आहे. तसेच या ठिकाणी आमच्या मातोश्री ह्या निवांत बसलेल्या आहेत. दोघी सुना ह्या व्यवस्थित स्वयंपाक चालू आहे त्यांचा. आमच्या आई मस्तपैकी टी व्हीचा आनंद घेते आहे. त्याचबरोबर आमचे छोटे छोटे जे लहान बाळ आहेत ते सुद्धा खेळत आहेत. या ठिकाणी आमची मोठी कन्या निधी मोबाईलचा लुप्त उठवते, तिची मैत्रीण. आणि हे आमचं छोटंसं बाळ हे सुद्धा आहे. शेवटचा टप्पा आहे आता मालपोहेंचा. अशाच छान आणि सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. आमच्या काही व्हिडिओमध्ये त्रुटी राहिल्या असतील त्याच्याविषयी कमेंट्स करा. आणि आम्ही हा व्हिडिओ आज रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी तयार करत आहोत संध्याकाळी. आणि तुम्ही आमच्या चॅनलला आवश्यक भेट द्या, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांना शेअर करा, जेणेकरून आमचे सबस्क्राईब वाढतील आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळतील.